रेश्मा क्रिएशनमध्ये माझा सर्वांना नमस्कार। तर मी आज बोलणार आहे की गृहिणी घरात काम करते, म्हणजे घरात तिला भरपूर काम असतं आणि नोकरी करणारी गृहिणी, तर नोकरी करणारी बाई तिला पण ऑफिसमध्ये ती डबा घेऊन जाते व दिवसभर ती तिथे बसते, पण घरी भरपूर काम असले तरी लोक काय म्हणतात, बाया काय काम आहे हिला घरात, बाकीच्या बाया नोकरी करतात, तिची जाऊ म्हणा तिची सून म्हणा कोणी म्हणा नोकरी करणारी ती तिथे काम करते, ही काय घरीच बसते आणि झोपा काढते। अहो घरी काय कमी काम असतं का? प्रत्येक गोष्टीचं आला गेला चहा पाणी भांडी धुणी फरशी पुसणे घर घाण न दिसणे, घरात असलेल्या बाईला त्याची पण लाज वाटते की घरात कोणी आलं तर म्हणे ही बाई घरीच आहे तरी स्वच्छता नाही, सर्व प्रकारे तिला करावे लागते। घरातली गृहिणीला भरपूर काम असते पण ते दिसत नाही आणि नवऱ्याला वाटते तिला काय काम आहे, ती झोपाच काढते दिवसभर बसते, पण घरात भरपूर काम असतात, लहान मोठी दळण करणे दळण देणे, पीठ संपलं तर दळण देणे, गॅसची नोंदणी करणे गॅस घेणे आणि मुलांचंही बघणे किंवा नातू असेल तर त्यांचंही बघणे, असं भरपूर काम असतं, भांडी कब्बाशा असं बरंचसं काम असतं। आणि ही फक्त कामाला जाते तर ते लोकांना दिसतं की पगार कमवते आणि गृहिणी घरातच काम करते, ती पोळ्याला बाई लावली तर ती 2000 रुपये घेते, भाजी पोळी वरण भात करायला तर 5000 रुपये महिना तसंच जातो। हे काम सुद्धा आम्ही करतो घरातल्या घरात, म्हणजे सगळं हे करून सुद्धा आम्हाला पैसे देताना हात आखडला जातो की तू खर्च कुठं करते काय करते। अहो लेडीज काही दारू पित नाही किंवा तंबाखू खात नाही किंवा काही गोष्टी करीत नाही तरी पण तिला विचारलं जातं की तू या पैशाचं काय करते, एवढे पैसे देतो मी काय करते, काय करते, ती चार भिंतीच्या आतच असते तर त्या पैशाचं ती काय करणार, थोडेच चावून खाणार आहे, अशा गोष्टी विचारल्या जातात। नवरा तिला विचारतो या पैशाचं तू काय केलं, ती घरातच काम करत असते, मुलांना खाऊला लहान असती तर खाऊला बिला दिले जातात पण ती स्वतः सुद्धा काही खात नाही किंवा आणत नाही नवऱ्याला विचारल्याशिवाय, अशी गोष्ट करून सुद्धा तिच्यावर खूप अत्याचार होतो की तू पैशाचं काय केलं कसं केलं। ती 2 रुपये बचत करून काही गोष्टी करते तरी पण तिला विचारलं जातं की तू पैशाचं काय केलं, हा तिकडे दारू पिऊ तंबाखू खाऊ अजून काही करू, पण त्याला काही नवऱ्याला काही विचारायचं नाही। आणि गृहिणीला तर घरात काहीच काम नसतं असा त्यांचा गैरसमज झालेला आहे, घरात खूप काही काम असतं हे त्यांना अजूनही कळत नाही। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा।